काय उत्तर नसतं. दुसरं, जर समाजशास्त्र माहित नसेल, आपण म्हणतो की हे गर्दीचं मानसशास्त्र आहे. गर्दीचं मानसशास्त्र लिहिणं शब्द सोपा आहे, पण मानसशास्त्र काय आहे ते वाचकाचं मानसशास्त्र जर त्याला संबंध नाही तर मालकाचं अर्थशास्त्र बिघडतं आणि मग मालकाचं त्याचा पुन्हा दोघांचं सृष्टी बिघडतं. संघाला मी स्वतः भेट दिलेली आहे, प्रत्यक्ष इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलेलं आहे, तिथले पोटेन्शियल पाहिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम तिथे होणार नाही. उलट चांगल्या प्रकारचे पत्रकार महाविद्यालयामधून निर्माण होतील अशा प्रकारची मला अपेक्षा आहे आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि लातूर जिल्ह्यातले पत्रकार हे नेहमीच पत्रकारितेमध्ये आघाडीवर असणारे पत्रकार म्हणून आजवर आम्ही त्यांचं काम पाहिलेलं आहे. पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जशी राजकारणामध्ये आज रॅट रेस चालू आहे, तशीच किंबहुना त्याच पद्धतीची बातमीसाठी रॅट रेस ही अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळते. 22व्या शतकामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा नव्यानं उदय आलेला SMS मीडिया असेल. आता म्हणजे SMS माध्यमातून बातम्या आज आपल्या मोबाईल पर्यंत देखील ताबडतोब पोहोचण्याची सुविधा आज SMS मीडियाच्या माध्यमातून एक बातमी, एक घटना आणि त्याच्यावरचं विश्लेषण एवढ्यापुरता मर्यादित त्याचं स्वरूप होतं. परंतु आज देशामध्ये आणि जगामध्ये घडणाऱ्या घटना, देशामध्ये आणि जगामध्ये होत असणाऱ्या सर्व परिस्थिती ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची एक मोठी जबाबदारी आजच्या युगातल्या पत्रकारांच्यावर या ठिकाणी आलेली आहे. मगाशी अरुणजींनी सांगितलं की शेती नसली तरी लष्करी अळीबद्दल लिहिण्याची जबाबदारी या ठिकाणी पत्रकारांच्यावर असते. त्या विषयाचं ज्ञान किंवा त्या विषयाचा कधीही आपल्या आयुष्यामध्ये स्पर्श झालेला नसतो, अशा विषयाची माहिती घेऊन लिहिण्याची जबाबदारी ही पत्रकारांच्यावर आजच्या 21व्या शतकामध्ये आलेली आहे. आणि एक विश्वासार्हतेचं प्रतीक म्हणून आपण पत्रकारांच्याकडे पाहतो. अनेकदा सकाळी उठल्यानंतर आम्ही सगळेच जणच वर्तमानपत्र वाचत असतो आणि आम्हाला गृह खातं म्हटलं की दररोज काही ना काहीतरी असतंच, हा आमचा ठरलेला नियम आहे. त्यामुळं चांगला त्याचा परिणाम व्हावा असा एक चांगला प्राचार्य अरुण समुद्राच्या रूपाने तुम्हाला मिळाला. त्यामुळे मला पूर्णपणाची खात्री आहे की हा अभ्यासक्रम केवळ काही काळापुरता मर्यादित असणार नाही.